नमस्कार, मी डॉक्टर अमृता पेडणेकर. विजयादशमीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. विजयादशमीच्या दिवशी एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आपल्याकडे रूढ आहे आणि याची पौराणिक कथा आपणा सर्वांना माहीत असेलच. पण आपट्याचे औषधी गुणधर्म तुम्हाला माहीत आहेत का? आपटा ही बहुगुणी औषधी वनस्पती असून याची पाने, फुले, बिया, शेंगा, साल हे सर्वच औषधी आहे. अश्मान नाशयती इति अश्मंतक म्हणजेच मुतखडा होऊ न देणारा किंवा झाल्यास त्याला झरवणारा आणि मूत्राचे प्रमाण वाढवून त्याला बाहेर काढून टाकणारा असा हा अश्मंतक. विंचू चावल्यास आपट्याच्या पानांचा किंवा मुळाचा कल्क दंशस्थानी चोळल्यास विष लवकर उतरते, म्हणून याला विषघ्न असेही म्हटले आहे. अतिसार म्हणजे जुलाबामध्ये आव पडत असेल तर आपट्याच्या पानांचा रस मिरपूड मिसळून पिण्यास द्यावा. तापामध्ये डोके दुखत असेल तर आपट्याच्या कोवळ्या पानांचा कल्क कपाळावर लावावा, याने डोकेदुखी कमी होते. मुखपाक म्हणजे वारंवार तोंड येत असेल तर आपट्याच्या सालीच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. लहान मुलांना वारंवार जंत होत असतील तर यामध्ये आपट्याच्या मुळांचा काढा लाभदायक ठरतो. जखमेवर आपट्याच्या पानांचा कल्क लावला असता जखमा लवकर भरून येतात. असे आपट्याचे अनेक उपयोग आहेत. म्हणून या बहुगुणी आपट्याला दसऱ्याच्या दिवशी फक्त सोने लुटणे इथपर्यंत मर्यादित न ठेवता आपट्याचा आपल्या निरोगी आरोग्यासाठी वापर करून घेऊया. धन्यवाद.